नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी सौ शीतल अमोल अंदेकर, प्रभाग क्रमांक 26B मधून उभी आहे। माझं चिन्ह आहे धनुष्यबाण। प्रभाग क्रमांक 26 च्या वतीनं आपली जे महिला आघाडी आहेत तर यांनी शीतलताई अंदेकर यांच्या धनुष्यबाणासाठी जो आपण अजेंडा उचललेला आहे त्याला निवडून आणण्यासाठी, तर आपल्या वतीनं आपला अजेंडा काय आहे आणि मतदारांना आपण काय आव्हान करू इच्छिता? प्रभाग क्रमांक 26 ब गट गुलाबी रंगाचं मशीन मधलं पहिल्या क्रमांकाचं धनुष्यबाणाचं बटन दाबून शीतलताईंना विजयी करून द्यावं ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। शिवसेनेचा अपनी शान, अरे अपनी शान, अपना ताज, अरे अपना ताज, अपनी शान। धनुष्यबाण हे निवडून तर द्यायचंच आहे, पण सर्व मतदार बंधू भगिनींना माझं नम्राची विनंती आहे की कोणाच्या पैशाला वगैरे बळी पडू नका, कारण शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू करून सगळ्यांना दरमहा 1500 रुपये चालू केलेले आहेत, तर बाकीच्या या आजच्या 500-1000 रुपयाला बळी पडू नका आणि धनुष्यबाणालाच मतदान करा। शीतलताई अंदेकर, शीतलताई अंदेकर। माझं नाव श्रद्धा संदीप निरगुणकर। आमचे उमेदवार आहेत शीतलताई अमोल अंदेकर। लाडक्या बहिणींची जी आहे त्यांचे हे केलं पाहिजे आपण, आणि आमचा पाठिंबा आहे त्यांना आणि आम्ही त्यांनाच मत देणार आहे। आमचं मत धनुष्यबाणाला, खिचकेतान धनुष्यबाण। यापुढे आपण जे मतदारांना काय आव्हान करू इच्छितात? सगळ्यांनी धनुष्यबाणालाच वोट करा, लाडकी बहीण विसरू नका आणि सगळ्यांना सांगा की 15 तारखेला जे वोटिंग होईल त्यांनी सगळ्यांनी आवर्जून त्या वोटिंगला उपस्थित राहावा आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त वोटिंग करा। सौ कल्याणी भाऊसाहेब कोमकर, प्रभाग क्रमांक 26 मधनं सौ शीतल अमोल अंदेकर या उभ्या आहेत। त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण। विशेष करून सांगायचं आहे की एकनाथ भाऊ शिंदेंनी आम्हाला जे पक्षाचं तिकीट दिलं आहे त्यातनं आम्हाला बळ भेटलंच आहे, परंतु त्यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्यांच्याद्वारे पण आम्हाला जो प्लस पॉईंट आहे, तर ह्यावेळी सगळ्या म्हणजे लाडक्या बहिणींना सांगण्याचं योगायोग असा आलेला आहे की आज एकनाथ भाऊ शिंदेला तुमची साथ जरूर आहे, फक्त तुमचं एक मत हे त्यांच्यासाठी खूप लाख मोलाचं ठरेल आणि जी लाडकी बहीण योजना त्यांनी चालू केली आहे त्यात आणखी ते भर पाडण्याचा प्रयत्न करतील आणि पुढे आपल्याला कंटिन्यू ठेवतील। तुम्ही मतदारांना काय सांगू इच्छिता? मतदारांना हे सांगू इच्छिते की कोणाचेही पैसे घेऊ नका, फक्त हे बघा की कामाची व्यक्ती कोण आहे, अर्ध्या रात्रीतनं आपल्याला फोन करायला आणि ती व्यक्ती आपल्यासाठी उपस्थित राहील हे महत्वाचे। नाही तर पैसे घेऊन अर्ध्या मिनिटाला संपतात, परंतु आपल्याला 5 वर्ष सतत अर्ध्या रात्रीतनं जरी फोन केला तरी कोणती व्यक्ती उभी राहणारी आहे त्याचा जास्त विचार करा हेच आहे। आणि तसं बघितलं तर 92 सालापासून आमच्या आईपासून जो वारसा आम्हाला आहे की असं नाही की शीतल असली म्हणून आम्ही तिला काम सांगितलं पाहिजे, म्हणजे कोणी आलं तरी हे सगळेच, शैलेश भाऊ असो, गणेश भाऊ असो, अमोल भाऊ असो, म्हणजे सगळेच आमचे भाऊ लोक किंवा विशाल कोमकर असो, यांच्यापैकी कोणी जरी भेटलं त्यांना जरी कोणी जर सांगितलं की माझं हे काम नाही झालेलं आहे ते आरामात होऊ शकतं। त्याच्यामुळे असा हा विचार कोणीच करू नका की आम्ही उमेदवारालाच भेटलो पाहिजे किंवा ती व्यक्ती ती इथंच असली पाहिजे। इथं जे सगळे उपस्थित आहे त्यांच्यापैकी कोणाला जरी सांगितलं ना तरी तुमचं काम होणं हे महत्वाचं आहे आणि ते होणार आहे। तसं इतर ठिकाणी तुम्ही जे उमेदवार बघता उभे राहिलेले आहे ते तुम्ही गेलात ना तर ते नाही भेटत, तुमची कामं होत नाही। पण इथं प्लस पॉईंट तुमचा हा आहे की हे बाकीचे जे सर्व आता चेहरे बघा तुम्ही, ते जरी दिसले ना ते फक्त काम सांगितलं तरी तुमचं काम होणार आहे, एवढं फक्त लक्षात घ्या। नमस्कार, माझं नाव संगीता अविनाश अंदेकर। मी वार्ड क्रमांक 26 मधून शीतलताई अंदेकर यांच्यासाठी प्रचार करते आणि आपल्या शिंदे साहेबांचा मी फार मनापासून आभार मानते। त्यांनी आम्हाला इथं आणून आज इथं आम्हाला संधी दिली आणि त्याच्यासाठी माझ्या महिलांसाठी खूप प्राधान्य आहे। महिलांनी आज आपल्या शिंदे सरांनी 1500 दिलेत आपल्याला, मग इथून पुढे ते आपल्याला 3000 रुपये देणार, एवढं शिंदे साहेबांना आपण आपला लाडका भाऊ पण आपल्यासाठी करत नाही, पण हा आपल्यासाठी आज देव माणसासारखा आहे बहिणींसाठी। म्हणून सगळ्यांनी धनुष्यबाण ही डोक्यात चिन्ह खून ठेवावं आणि शिंदे साहेबाला विजय करावा हीच माझी विनंती आहे। माझं नाव मीनल वाडेकर, मी प्रभाग क्रमांक 26B मधून उभे आहे। माझे काकू उभी आहे शीतल अमोल अंदेकर, मी त्यांचा सपोर्ट करते आहे आणि जसं आपल्या
साठी लाडकी बहीण योजना व लाडका भाऊ योजना चालू केली आहे सरकारने, तसेच पुढे पण चालू राहील आणि आपले एकनाथ शिंदे असेच पुढे प्रगती करत राहील. या प्रगतीत आपली साथ असायला हवी. त्यासाठी आपण कायम धनुष्यबाणाला सपोर्ट केलं पाहिजे. आणि आजकाल पैसे देऊन तर मतं लई विकल्या जातात, पण हे विकणं आणि आपल्या प्रगतीचा विचार करणं हा लई फरक असतो. त्यामुळे कोणी पैशांचे बळी तर जाऊ नये आणि वोट आपलं विकू नये, कारण की उद्या जर तुम्हाला काही अडचण आली तर पुढे जाऊन जो काम करणार आहे जर तुम्ही त्याला संधी दिली नाही तर तुमचं काहीच होणार नाहीये. आजकाल आपण बघतो की जरी आपण तिकडे गेलो तरी त्यांच्याकडे भेटत नाही कुठं काम काय झालंय काय नाही. त्यामुळे आपल्याकडे आपल्या असे उमेदवार आहेत ज्यांनी स्वतः आधीही काम केलेत आणि त्यांच्या वारच्यांनी पण काम केलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवून आपण कायम शिंदे साहेबांना मत दिलं पाहिजे आणि अंधेकरांना सपोर्ट केला पाहिजे. अच्छा, मतदारांना काय आवाज मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? आपण 15 तारखेला सकाळी लवकर उठून आपली आधी सगळी कामं हातातली सोडून मतदान करणं हे सगळ्यात महत्व आहे. सुट्टीचा दिवस आहे म्हणून फिरायला जाणं कंपल्सरी नाही, त्या जागी मतदान करणं हे गरजेचं आहे. मी हेच सांगू इच्छिते की लक्षात ठेवून आपण आपल्या चिन्हावर बटन दाबा आणि आम्हाला विजयी करून द्या. प्रभाग क्रमांक 26च्या वतीनं महिला आघाडीत आपण पाठिंबा जो आहे शीतलताई अंधेकरांना सरांना पण आहेत, तर त्याविषयी आपला अजेंडा काय आणि मतदारांना काय आव्हान करू इच्छिता आपण? मी सौ ज्योती पंडित बद्दुरकर, आमच्या अखिल भारतीय काचेकापडी समाजाचे महिला अध्यक्ष म्हणून आज इथं उपस्थित आहे आणि आमच्या पूर्ण समाजाचा या चौघांनाही पूर्ण पाठिंबा आहे. आणि मी आव्हान असं करू इच्छिते की हा जो बदलता काळ आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, शैक्षणिक स्तरावर, सामाजिक स्तरावर, गुन्हेगारी स्तरावरती आज दंगेकर यांनी ह्या 4 उमेदवारांवर जो विश्वास टाकलाय, त्यांना जे त्यांनी तिकीट दिलंय त्याचा तुम्ही सर्वांनी सन्मान करावा, हे मला जनतेला आवाहन करायचंय की त्यांनी असे कार्यक्षम उमेदवार तुमच्या पुढे दिलेले आहेत. तर त्यांचं जे चिन्ह आहे हे धनुष्यबाण चिन्ह आहे. तर 4ही उमेदवारांचं धनुष्यबाण हे चिन्ह लक्षात घेऊन त्यांना भरपूर मतांनी निवडून द्यायचंय. हा तर मी आव्हान केलंय, पण मी एक विशेष खुशखबर अशी सांगते की आमच्या अख्ख्या समाजाचा यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि पाठिंबा आहे. धनुष्यबाण धनुष्यबाण. एक महिला अध्यक्ष म्हणून मी हे सुचवू इच्छिते की जे उमेदवार दिलेत ते अगदी कार्यक्षम आहेत, ज्यांना सामाजिक कार्याचा वारसा मिळालेला आहे, म्हणजेच शीतलताई अंधेकर यांचं पूर्ण घराण्याकडून समाजसेवा ही कंटिन्यू घडत असते. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं असेल, रात्री असू दे, बेरात्री असू दे, कधीही कुणी येऊ दे, या अंधेकर कुटुंबातून त्यांना कायम मदतच मिळालेली आहे. आणि दंगेकरांनी आणि एकनाथ शिंदे यांनी जो विश्वास दाखवून त्यांना जे निवडणुकीसाठी जी संधी दिली आहे त्या संधीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. बघा, मी रहिवासी प्रभाग 26 मधली आणि माझं नाव आहे वंदना वाडेकर. आमच्या ह्याच्यातनी प्रभागामध्ये खूप समस्या आहेत. त्या समस्या आतापर्यंत आमच्या अक्का ज्या होत्या त्या सोडवत आल्यात. आता त्या नसल्या कारणाने आता आम्ही शीतलताईंना हे करतो आव्हान की त्यांनी पुढे यावं. आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांनी आमच्या समस्या ज्या काय आहेत त्या पूर्ण लेवलला न्याव्या, एवढंच आमचं. माझा शिक्षिका पेशा असल्यामुळं माझे मुलं जे आहेत ते गोरगरिबांचे आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करावं. काय करावं म्हणजे नेमकं काय? नेमकं म्हणजे एक अभ्यासिका काढावी, कुठं एखादे मोफत क्लास काढावे की जेणेकरून त्या मुलांचा फायदा होईल आणि ते मुलं शिकून पुढे जातील, काहीतरी समाजात घडेल. माझा समाज गरीब आहे, त्या समाजाची काहीतरी प्रगती होईल हेच मला सांगणे. जे मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी माझा तर पाठिंबा आहेच आहे, पण माझ्याकडे जे 50 मुलं येतात त्या सगळ्यांच्या पालकांना मी रोज सांगते की ब गटातल्या शीतलताई अंधेकरांना तुम्ही वोटिंग करा, एवढं माझं त्यांना कळकळीचं सांगणे. माझ्या या एरियातनी पाण्याचा जो प्रश्न आहे, आता जसं वंदनाताई जेदींनी सांगितलं, तो प्रश्न माझा सॉल्व्ह व्हावा एवढीच मी त्यांना हात जोडून विनंती करते. काय उमेदवार काय म्हणताय आपण? मी पूर्ण करेन. धनुष्यबाण आपली शान, धनुष्यबाण पाठीत चिवडा, धनुष्यबाण निवडा, पाठीत चिवडा, धनुष्यबाण निवडा, आई मला भात दे, धनुष्यबाणाला साथ दे, आई मला भात दे, धनुष्यबाणाला साथ
मध्ये वाटीत चिवडा धनुष्यबाण निवडा शिवसेनेचा विजय